आजपर्यंत आपण एकच प्रकारची वात बघितलेली असेल ती म्हणजे सफेद वात. पण आज मी तुम्हाला वातीचे 15 प्रकार सांगणार आहे आणि ती कुठे कुठे वापरण्यात येऊ शकते यावर पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सर्वात पहिलं नंदादीप वात किंवा समई वात. तेलाच्या दिव्यासाठी ही 5, 7, 9 पदरी असते. शक्यतोवर 5 किंवा 7 पदरी असते. ही रोज पूजेच्या वेळेस लावतात. दुसरी वात बेलवात. या श्रावणात महिनाभर लावतात. एकाला जोडून एक अशा 3 वाती असतात. 4+4+3 पदरी एकूण 11 पदर. या कोणी रोज महिनाभर 11 वाती लावतात, कोणी फक्त सोमवारीच लावतात. तिसरी वात शिवरात्र वात. महाशिवरात्रीला 1100 पदराची वात तुपात भिजवून लावतात. 4 वैकुंठ वात. 350 पदरी आपल्या हाताची विदभर म्हणजे करंगळी ते अंगठा लांब करून मोजलेले जे अंतर असतं ते करायची ती वैकुंठ चतुर्दशीलाच लावतात. एक पुस्तक वगैरेवर मोजून मग त्यावर गुंडळतात. 5वी वात त्रिपुर वात. 3 पदरांच्या जोडून म्हणजे 365 जोडवाती म्हणतात. त्या त्रिपुरारी पौर्णिमेलाच लावतात. हे सर्व ऐकताना तुम्हाला थोडं विशेष वाटत असेल, परंतु तुम्ही एखाद्या पूजास्थळाला भेट देऊन याविषयी चर्चा करू शकता. 6वी वात अधिक महिन्याची वात. 33 पदरी 33 वाती 33 फुलवाती तुपात भिजवून लावतात. कोणी महिनाभर लावतात तर कोणी एकदाच लावतात. 7वी वात कार्तिकी वात. एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत 3 पदरी म्हणजेच 105 वाती लावतात. कोणी पौर्णिमेलाच 105 वाती लावतात. 8वी काडवात. तुळशीच्या कोरड्या काडीला कापूस गुंडाळून गणपतीला होम हवन पुरण आरती करतात. 9वी वात श्रावण वात. रोज महिनाभर 11 पदरांच्या 11 वाती लावतात. 10वी फुलवाती. या निरंजनात रोज लावतो आरतीच्या वेळी. त्याच असतात त्या फुलवाती, म्हणजे बारीक बारीक गोंड्याच्या ज्या असतात त्या फुलवाती बोलल्या जातात. 11वी लक्ष्मी वात. शीघ्र लक्ष्मी प्राप्तीसाठी कुंकू लावलेली लाल रंगाची फुलवाती या निरंजनात लावतात आरतीच्या वेळी. 12वी कुबेर लक्ष्मी वात. शीघ्र लक्ष्मी प्राप्तीसाठी कुंकू लावलेल्या लाल फुलवाती सोबत एक लवंग शुद्ध तुपासोबत चांदीच्या निरंजनीत ठेवतात. 13वी अनंत वात. यामध्ये 1 वंशाची 1 वात, 2 वशाच्या 2 वाती, 3 वशाच्या 3 असे 108 वशाच्या 108 वाती करतात व तुपात भिजून श्रीकृष्णाला ओवाळतात. 14वी देहवात. आपल्या डोक्यावर टाळूपासून ते पायाच्या अंगठ्यापर्यंतची उंची मोजून घेऊन तेवढ्या लांबीची 108 किंवा 365 पदरी वात तयार करतात व ती तेलात भिजून ज्याच्या मापाची केली त्या व्यक्तीने ती लावायची असते स्वतःच्या हातात. 15वी ब्रह्मांड वात. आपल्या कपाळावर कुंकू लावतो त्या जागेपासून पूर्ण डोक्याला फेर घेऊन ते मोजून तेवढ्या लांबीची 250 पदरी वात बनवतात व ज्याच्या मापाची आहे त्यांच्या हातून तीळ तेलात भिजवून लावतात. तर हे होते 15 प्रकार. तर तुम्ही कुठेही ब्राह्मणाला किंवा एखाद्या पूजास्थळावर जाऊन याची विचारपूस करू शकता. रामकृष्ण हरी.